हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गीतांजली रेसिपीज अँड ब्युटी टिप्स. तर सर्वात स्टार्टिंगला मी 2 हक्का नूडल्सचे पॅकेट आणलेले आहेत. त्यानंतर मी गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे. जसं जसं पाणी गरम होईल तसं तसं हक्का नूडल्स त्यामध्ये टाकायचे आणि त्याला त्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. वाफवून घेतल्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे. त्या बाऊलमध्ये सगळे नूडल्स काढून त्याच्यातलं पाणी निचरू द्यायचं आहे. पाणी निचरल्यानंतर आपण एक कढई ठेवणार आहोत. कढईमध्ये तेल टाकणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर आपण ते नूडल्स त्यामध्ये तळून घेणार आहोत. जसे जसे नूडल्स तळतील, जितका सोनेरी रंग येईल तितके नूडल्स छान तळतील, कुरकुरीत होतील. तर नूडल्स चांगले सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की नूडल्स किती छान तळत आहेत. तर ते नूडल्स तळल्यानंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये ते काढून घ्यायचे. असेच तुम्ही सगळेच नूडल्स तळू शकता. हे बघा, असे कुरकुरून नूडल्स तळलेले आहेत. तर ते एका आपण ज्यामध्ये काढले का त्यामध्ये आपल्याला हाताने त्याला मॅश करायचं आहे. बारीक तुकडे करायचे त्याचे. आपण भेळला मुरमुरे कसे असतात तसे बारीक तुकडे करू शकतो. त्यानंतर माझ्याकडे दुसरी शेव अवेलेबल होती. मी ती शेव पण टाकलेली आहे त्याच्यात. ती शेव टाकली. त्यानंतर मी वरतून पत्तागोबी टाकली आहे. त्यानंतर मी गाजर टाकलं आहे. शिमला मिरचीही टाकली आहे त्यावरून. त्यानंतर मी रेड चिली सॉस टाकला आहे. त्यानंतर मी टमॅटो सॉस टाकला आहे. त्यानंतर ग्रीन सॉस टाकला आहे. त्यानंतर मी सोया सॉस पण टाकला आहे. तुमच्याकडे जे जे सॉस अवेलेबल आहे ते तुम्ही सगळेच यूज करू शकता. जेवढे सॉस असेल तेवढी टेस्ट छान येईल याची. तर त्यानंतर आपण ते भेळ सगळी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. भेळ सगळी मिक्स झाली की तुम्ही त्याची एकदम एक टेस्ट बघा काय भारी लागणार आहे भेळ. तर मी हे ताट तुम्हाला दाखवण्यासाठी डेकोरेट केलेलं आहे. तर अशी झालेली आहे आपली भेळ. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भेळ समजली का नाही आणि कशी होती. थँक्यू.